पावसाळा जेव्हा सुरू होतो ना, तेव्हा सगळ्यांनाच खूप छान वाटतं. सगळीकडे हिरवळ होते आणि म्हणजे वातावरणच खूप छान असं चेंज होऊन जातं. पण जेव्हा तो सलग चालतो ना, तेव्हा त्याचा खूप रागही येतो. कारण कपडे वगैरे वाळत नाहीत आणि त्यातल्या त्यात अजून मुलांची सकाळी-सकाळी स्कूल असते. त्यांना रेडी करून घेऊन जायचं खूप म्हणजे असं जीवावर येते. इकडे जम्मूमध्ये 4 ते 5 दिवसापासून असा सलग पाऊस चालू आहे आणि असं कमी वगैरे नाही, असं भरपूर पाऊस येतो. पूर्ण अंगणामध्ये पाणी वगैरे साचतं आणि दिवसभर असं हळू पाऊस चालूच असतो. त्यामुळे बाहेर कपडे पण वाळायला टाकता येत नाहीत. जर एखाद तास पाऊस चालला आणि त्याच्यानंतर बंद झाला, थोडंफार ऊन किंवा हवा वगैरे सुटली ना, त्याने कपडे वगैरे पण वाळून जातात आणि आपल्यालाही छान वाटतं. पण हे असं दिवसभरच चालू असतं आणि रात्रीचा खूप असं जास्त येतो. दिवसभर शिडशिड चालू असते. जसं श्रावणमध्ये झडी असते ना, तसं म्हणजे हळू इकडे पाऊस चालूच आहे 4 ते 5 दिवसापासून. आणि त्याचबरोबर मुलांचं स्कूल देखील चालू आहे. एकही दिवस सुट्टी दिलेली नाहीये मध्ये. तर आता मी सकाळी किशूला स्कूल बसला सोडायला जाते. सकाळी जरा जास्त पाऊस चालू होता, आता कमी झालेला आहे. तर त्याला रेनकोट वगैरे घातला. मी पण छत्री घेतली कारण हळू पाऊस चालूच होता. तर त्याला मी आता बस स्टॉपला सोडून येणार आणि त्याच्यानंतर पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी तेजश्री स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग आहे गुरुपौर्णिमेच्या दिवसाचा. तर आज मला ना भरपूर अशी कामं आहेत. तर पहिले तर देवपूजा करायची आहे. मी फुलं वगैरे बाहेरून तोडून आणली. पाऊस चालू होता म्हटल्यावर मी आता इथं चहा ठेवलेला आहे. कारण पावसामध्ये सगळ्यांनाच चहा आवडते प्यायला आणि मला तर रोजच आवडते. तर चहा वगैरे ठेवला, चहा वगैरे घेतला. जी सकाळची काही कामं होती ना, झाडू, पोछा वगैरे ती सगळी करून घेतली, अंघोळ केली आणि त्याच्यानंतर आलेली आहे मी इकडे देवपूजेला. तर मी अगोदर देव वगैरे धुवून घेतले. कलशचं पाणी वगैरे चेंज करून पानं वगैरे ते चेंज करायचे होते, आंब्याची पानं ती चेंज करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी कॅमेरा लावलेला आहे. कारण देवपूजेमध्ये लक्ष लागत नाही. मग आपण जर व्हिडिओ शूट करायला घेतला तर मग पूजेला व्यवस्थित मन पण लागत नाही आणि ती पूजा नीट होतच नाही. त्यामुळे मग मी पहिले देव वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मी आता तुमच्यासोबत थोडीफार जी नंतरची देवपूजा आहे ना, ती शेअर करते. कारण गुरुपौर्णिमा होती म्हणून जरा नीटनेटकी व्यवस्थित अशी पूजा करायची होती. तर हे बघा, मी फुलं वगैरे तोडून आणलेली होती. ती मी देवांना वाहून दिली आणि मी ना देवधुनाच्या अगोदरच दिवा लावून घेते. कारण मी भरपूरदा असं ऐकलेलं आहे की देव धुण्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि मग नंतर देव धुवायचे आणि देवपूजा करायची. त्यामुळे मी दिवा अगोदर लावून घेतला होता. आता फक्त अगरबत्ती वगैरे ओवाळून लावून दिली. तर अशी माझी आजची ना देवपूजा होती. जरा मला जास्त वेळ लागणार होता देवपूजेला आज, म्हणून मी सकाळची कामं पटापट आवरून घेतली. आणि नैवेद्यासाठी मला शिरा बनवायचा होता, पण मी काही पहिले बनवला नाही. कारण पूजेला उशीर झाला असता. पहिले पूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी नैवेद्यासाठी शिरा बनवलेला आहे. कारण आज गुरुपौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी मी कलशचं पाणी, परत ते पानं वगैरे चेंज करत असते. तर त्या दिवशी काही ना काही गोडधोड आपल्याला नैवेद्यासाठी बनवायचंच असतं. तर प्रत्येक वेळेस मी शेवाळ्यांची खीर वगैरे पण बनवत असते. पण आज मी ना रव्याचा शिरा केला होता कारण मुलांना पण खूप आवडतो. त्यामुळे मग मी शिरा बनवून घेतला आणि त्याच्यानंतर हे बघा, मी ना ऑनलाईन साडी मागवलेली होती आणि ही साडी येऊन 3 दिवस झालेले होते आणि फायनली आज तिचा मुहूर्त निघालेला आहे. तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते. साडी मागवली होती. खूप छान साडी आहे आणि इन्स्टाला सध्या ही ट्रेंडिंगला चालू आहे ही साडी. तुम्ही सगळ्यांनी पाहिलीच असेल. तर सगळ्यांनीच मागवली म्हटल्यावर म्हटलं चला आपण पण मागवून घेऊया. पण याच्यात ना एक मिस्टेक झाली. मी मोरपंखी कलर मागवला होता आणि त्यांनी मला गोल्डन कलरमध्ये दिलेली आहे. बाकी दुसरा काही इश्यू नाही. फक्त कलर चेंज आलेला आहे. तशी साडी वगैरे खूप छान आहे. तर हे बघा, तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते. तर गोल्डन कलरची ही मी मागवलेली आहे. तसं तर मी म्हणजे मोरपंखी कलर मागवलेला होता, पण मला ती येलो कलरच्या शेडमध्ये आलेली आहे, म्हणजेच गोल्डन. पण मला आवडत नाही गोल्डन एवढी जास्त, तर मी ही चेंज करून मोरपंखीमध्ये मागवणार आहे. नाहीतर साडी खूप छान आहे तशी. म्हणजे रिटर्न करण्याला फक्त एकच मला रिझन आहे की मला फक्त कलर चेंज पाहिजे आहे. हे बघा, लेस पण छान आहे, त्याची फिनिशिंग वगैरे आहे लेसला आणि चिपकवलेली लेस असते ही बघा, ही अशी. आणि कापड वगैरे पण छान आहे, अशी फुगणार वगैरे नाही जास्त नेसून. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, मी अगदी जवळून दाखवते आहे. हे बघा, पण कसं आहे, गोल्डन कलर ना आता कॉमन झाला आहे. तुम्ही पाहिलं असेल इन्स्टावर, त्याच्यावर भरपूर जणांनी गोल्डनच कलरची साडी मागवलेली आहे. त्यामुळे म्हटलं मग आपण थोडं डिफरंट मागवूया. थोडा बेबी पिंक किंवा मोरपंखी, मला दोघांपैकी जो भेटेल ना तो मी मागवणार आहे ही रिटर्न करून. हे बघा, तर 511 रुपयाला ही मला मिळालेली. हिची किंमत तशी म्हणजे 550पेक्षा जास्त होती.
आय थिंक 555 अशी काहीतरी होती. पण मी ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे ना मला ते वरचे पैसे कमी झाले आणि मला ही 511ला मिळाली. 47 रुपये कमी झाले होते वाटतं. जर तुम्हालाही आवडत असेल ना, मागवू शकता. खूप छान आहे किमतीच्या मानाने. आणि तुम्हाला जर गोल्डन कलर आवडत असेल तर गोल्डन कलरमध्ये छान आलेली आहे. दुसरा कलर याच्यामध्ये पिंक आहे, परत मोरपंखी आहे. भरपूर असे कलर आहेत. तुम्ही कलर देखील चेंज मागवू शकता. तर साडी वगैरे ओपन केल्यानंतर मी आज काही असं जास्त जेवण बनवलं नव्हतं. फक्त डाळ भात बनवला. मुलांनी खाल्ला, मी पण खाल्लं आणि त्याच्यानंतर आता डायरेक्ट तुम्हाला भेटते मी दुपारी. तर दुपारी ना मी इथं ब्लाऊज वगैरे कटिंग करून घेते. बाहेरची ब्लाऊज आलेली आहेत शिवायला, तर ती मला शिवायची आहेत. तर आता फक्त मी कट करून घेणार आहे. आज काही शिवणं होणार नाही, कारण हे कट करता करता परत किशू पण स्कूलमधून आला आहे. त्याचंवाली जी काही कामं असतात, होमवर्क वगैरे असतो, तो पण मला घ्यावा लागतो. ते करेन मी आणि त्याच्यानंतर मला आज संध्याकाळी ना हळदीचं लेपन देखील करायचं आहे. तर आता फक्त मी ब्लाऊज कट करून घेते आणि मला ना असं एवढा जास्त स्पीड नाही आहे ब्लाऊज वगैरे शिवण्याचा. मी हळू करते, म्हणजे जास्त असं लोड घेऊन करत नाही कुठलीही कामं. आपल्याला जसा म्हणजे आनंद मिळतो त्या पद्धतीने आपण कामं करायला पाहिजे. तर हे बघा, इथं मी ब्लाऊज कट करत होती आणि माझ्याकडे चॉक होता. तर मी बाकीचं जेवढं काही हे करायचं होतं ड्रॉ, ते एवढं करून मी तिथं खाली चॉक ठेवला होता. पण किशूने नेला की काय, तो मला सापडतच नव्हता. पूर्ण घरभर मी शोधला. आणि असं ना माझ्यासोबत नेहमी घडत असतं. वस्तू मी कुठे ठेवून देते आणि तिला नंतर अशी शोधत फिरते. मला सापडतच नाही. तर शेवटी मला चॉक काही भेटलाच नाही. मग मी डब्यामधून एक छोटासा काढण्याचा प्रयत्न केला. पण हे बघा, तो चॉक नसून इरेझर आहे छोटंसं. मुलांनी त्याचं म्हणजे थोडं तुकडं वगैरे करून त्याच्यात ठेवलेलं होतं. पुन्हा मग मी दुसरा डब्बा काढला आणि त्याच्यामध्ये छोटा एक मला मिळाला आणि त्याच्यानंतर मग माझं जे काही पुढचं काम होतं मी ते करून घेतलं. प्रत्येकाकडनं असं होतंच. आपण वस्तू कुठे ठेवून देतो, म्हणजे अगदी 2 मिनिटं झालेली असतात ती वस्तू ठेवायला, पण तरी आपल्या लक्षात राहत नाही. आपण पूर्ण शोधत बसतो. खरं तर म्हणजे इथं राहिला असता तर मला भेटला पण असता चॉक. पण मला वाटतं मुलांनीच खेळण्यासाठी नेला असेल. कारण मी असं काही कामं करते ना, माझ्या आजूबाजूस ते खेळत असतात. आता देखील किशू माझ्या बाजूलाच बसलेला आहे. तो जे ब्लॉक्स वगैरे असतात ना, त्याच्याने तो काहीतरी बनवतोय. तर आता हे ब्लाऊज वगैरे कटिंग केल्यानंतर दुपारची भांडी वगैरे, मुलांची टिफिनं वगैरे मी आता घासून घेणार आणि त्याच्यानंतर मी तुमच्यासोबत संध्याकाळचं रुटीन शेअर करणार. तर हे बघा, संध्याकाळी आज मला करायचं आहे हळदीचं लेपन. पौर्णिमा किंवा अमावस्या वगैरे असते ना, तर तेव्हा मी हळदीचं लेपन करत असते. मी पहिल्या चॅनलवर देखील हे सांगितलेलंच होतं, पण आता ते चॅनल नाही. तर आता याच्यावर मी पुन्हा नवीनच व्हिडिओ बनवते, त्यामुळे पुन्हा एकदा सांगते. तर हे बघा, इथं मी थोडी हळद घेतली होती, चंदन पावडर घेतलं आणि गोमूत्र असतं ना, ते टाकलं मी. पण काय झालं ना, त्याच्यामध्ये एक छोटंसं जे ढक्कन असतं आतल्या साईडनं ना, ते निघालेलं होतं. मला माहितीच नाही. टाकायला गेली थोडं आणि ते एकदम जास्त पडलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. तर त्यामध्ये ते म्हणजे पातळ झालं होतं, म्हणून मी पुन्हा थोडं चंदन पावडर टाकून घेतलं. चंदन पावडर टाकल्यामुळे ना लवकर घट्ट होतं. हळद जर टाकली तर एवढं घट्ट होत नाही. त्यामुळे मग मी पुन्हा थोडं चंदन पावडर ॲड केलं आणि व्यवस्थित आता हे असं मिक्स करून घेतलं. तर आता मी ना उंबरठ्याला लेपन करून घेणार आहे. तसं तर इकडे आमच्या क्वार्टरला उंबरठा नाही आहे लाकडी. फक्त म्हणजे असं फरशी वगैरे आहे, मी त्यालाच करून घेते. करणं महत्त्वाचं आहे आणि मनात भाव असणं महत्त्वाचं असतं. नुसतं आपण जरी उंबरठा असला आणि मनात जर भाव नाही, नुसतं करायचं म्हणून केलं, तर तेही लागू पडत नाही. फक्त आपल्यामध्ये जी इच्छाशक्ती असते ना, ती मनापासून असायला पाहिजे. मग आपण ते आपल्या पद्धतीने जरी केलं ना, तरी ते देवापर्यंत पोहोचतंच. तर हे बघा, इथं मी सर्वात अगोदर आता व्यवस्थित असं जी जेवढी मला हळदीचं लेपन करायचं होतं ना, तेवढी जागा ओल्या कापडने पुसून घेतलेली आहे आणि संध्याकाळ होत आलेली आहे. पण इकडे ना 8 वाजेच्या पहिले अंधार पडत नाही. इथं 7:00-7:30 झालेले होते. मुलं बाहेर खेळतायत ओट्यावर बसून. आदित्यचे फ्रेंड वगैरे आलेले आहेत. तर इथं मी आता पहिले हळदीचं लेपन करून घेते. पुन्हा थोडीफार रांगोळी वगैरे काढून घेणार आणि दिवा वगैरे लावून घेणार आहे. तोपर्यंत अंधार होतच येईल, कारण संध्याकाळचा टाईम पटापट जातो. तर इथं हे बघा, मी कापसाचा एक बोडा घेतलेला आहे आणि त्याच्याने करते. तर ही फरची असल्यामुळे ना याला असं म्हणजे डबल करावं लागतं. कारण ही स्टाईलवर आहे ना, ते व्यवस्थित असं बसत नाही. लाकडी आपला उंबरठा असतो का, ती लवकर शोषून घेतं आणि लवकर त्याला छानपैकी लेपन होऊन जातं. पण याच्यावर तसं होत नाही. तर हे बघा, बाजूला पण एक दरवाजा आहे, तिथं पण मी करून घेतलं. हे केल्याने काय होतं ना, याच्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकलेलं असतं, त्यामुळे किड्या-मुंग्या घरात येत नाही. नाहीतर आमच्या दरवाजाच्या आजूबाजूला ना भरपूर अशा मुंग्या होतात. तुम्हाला मी एक व्हिडिओ देखील शेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, किती माती काढून ठेवली होती मुंग्यांनी. तर हे असं केल्यामुळे ना मुंग्या तर अजिबातच होत नाही. कमीत कमी 4 ते 5 दिवस याचा असर राहतो.
तर हे बघा हळदीचं लेपन वगैरे माझं इथं झालेलं आहे. तर आता सिंपल अशी मी रांगोळी काढून घेते लगेच दिवा वगैरे लावून घेणार आणि त्याच्यानंतर मग मी घरातली देवपूजा करणार आहे. तर आज ना पौर्णिमा होती. मी भरपूर असा काही विचार केलेला होता, की मी असं रुटीन ठेवेन तसं पण होतं काही वेगळंच. कारण प्रत्येकासोबत असं होतं, की आपण विचार करतो काही आणि आपल्यासोबत होतं काही. तर तसंच आज माझं पण झालं. थोडं काम करत होती, परत आळस येत होता. थोडं म्हणजे लोळून घेतलं, पुन्हा मग कामं सुरू केली. अशामध्ये माझा पूर्ण दिवस आज असा टाईमपासमध्येच गेला. पण जेवढं पण होतं ना मेन तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला. तर हे बघा इथं माझीवाली उंबरठ्याची पूजा वगैरे चालू आहे. दिवा वगैरे मी लावून घेतलेला आहे. तर सकाळपासून तर संध्याकाळच्या 8 वाजेपर्यंत माझं हे रुटीन होतं. तर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण व्ह्यूज तर येत आहेत, पण सबस्क्रायबर खूप कमी वाढत आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण मी असेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे आणि माझ्या व्हिडिओमधून जास्त काही नाही, पण थोडंफार तरी तुम्हाला चांगलं शिकायला मिळणारच आहे आणि याच्यापेक्षाही चांगलं कंटेंट मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे बघा इथं माझी पूजा वगैरे झालेली आहे. तुळशीला देखील मी आता दिवा लावून घेतलेला आहे आणि खूप छान असं प्रसन्न वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुमच्याही दरवाजाला उंबरठा नसेल तर अशा पद्धतीने करून घ्या. निगेटिव्ह विचार अजिबात मनात येऊ द्यायचं नाही. आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्यातच समाधानी राहून आपण हे अशा पद्धतीने करू शकतो. तर आमचं तर हे क्वार्टर 2-2.5 वर्षासाठी आम्हाला भेटलेलं असतं. तर इथं तर आम्ही काही उंबरठा वगैरे बनवू शकत नाही. पण जेव्हा माझं स्वतःचं घर राहील ना, तेव्हा मी नक्कीच बनवेल. कारण दरवाजाला उंबरठा असावाच. पण नसला तरी त्याच्यामधून काही ना काही पर्याय शोधून आपण जे काही आपल्या मनात आहे, हळदीचं लेपन असू द्या, देवपूजा असू द्या किंवा इतर कसल्याही रिलेटेड असू द्या, ते आपण करायलाच पाहिजे. तर चला मग भरपूर अशी बडबड झालेली आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथं स्टॉप करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.